हे बघा, आम्ही आहे तर सध्या औरंगाबादमध्ये आणि त्या सिटीचं नाव काय आहे? ग्रँड कल्याणी. औरंगाबाद ऐतिहासिक पर्यटन. सगळा वसाड एरिया. कोणी तर दिसू दे माणूस. कोणच नाही. आता फिरता फिरता आम्ही अशा ठिकाणी आलो म्हणजे ज्या ठिकाणी जरा घरं वगैरे होती. आता इथं काहीच दिसत नाही. पुढे काय आहे ते नेमकं मला खरोखर माहीत नाही. त्या सरळ रोडून आम्ही आलेलो आहे. मागच्या रोडून तो रोड असा गेलेला आहे तिकडून. आणि तो आपला मेन रोड. मेन रोडवरून आम्ही इकडं चाललो. या ठिकाणी काहीतरी झाडं दिसतात बंद, पण जराशी भीती वाटायला लागलेली आहे. कारण एकदम शांतता आहे. माणसाचा आवाज येत नाही, काय नाही. एक झाडं वगैरे आहेत. आंबे तर खूप आहेत. एक काळ असेल की ज्या ठिकाणी सगळी इथं या ठिकाणी वर्दळ असेल, लोक सगळी राहत असतील, राहायला जागा नसेल, दंगा असेल. पण आता सगळे म्हणजे ओसाड पडलेलं आहे. मग तिथलं काम वगैरे जे चालू होतं ते सगळं संपलेलं आहे. त्यावेळी खूप इथे छान असेल वातावरण. पण आता एकदम असं बकास झालेलं आहे. भीती वाटते. आता दुपारचं आम्हाला थोडंसं म्हणजे कसं थरका बुडतो आहे आमचा. पण संध्याकाळी जरा इमॅजिन करायचं कसं कंडिशन असेल. बघूया जरा थोड्याशा पुढे थोडंसं जाऊया आणि पुढे कसं जंगल आहे, काय वातावरण आहे ते बघूया. शाळा आहे ना, शाळा इथं कसलं भारी आहे रे. बरं, तर आम्ही आता फिरता फिरता एका एरियात आलो आहे. म्हणजे सगळा पूर्ण असा जंगलीचा एरिया. मला एक शाळा दिसलेली आहे. जुन्या काळात एक काळ असा असेल की म्हणजे ती शाळा खूप छान असणार, म्हणजे सगळी पोरं बिरं असतील. पण आता शाळेची अवस्था खूप खराब झाली आहे. इथं थोडंसं आपण जवळ जाऊन बघूया ती शाळा कशी आहे, नक्की काय कसं आहे. हा बोर्ड आहे काय नाही म्हणजे बालज्ञान महानगरपालिका प्राथमिक शाळा. वा, तुला बघूया थोडंसं. शाळा प्राथमिक शाळा म्हणल्यानंतर पहिलीच होती फक्त म्हणजे काय मस्त वातावरण आहे यार. मस्त एक नंबर वातावरण. छान झाडं, मंदावंजन बंद आहे. सकाळ असेल तिथे सगळी लोक असतील राहायला वगैरे. आता तर कोण नाही दुसरीकडे. प्राथमिक शाळा. सध्या हनुमानाच मंदिर ही जुनी कॉलनी आहे. आणि या कॉलनीला आता इथं कलर वगैरे देऊन नवीन करायला लागले. चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही आलो इकडनं. काल रात्री या ग्राउंडवर होतो. पावसाचं वातावरण. लिटरली 4चं टायमिंग झाले, पण असं वाटतं की 6-7 वाजलं. नो प्रॉब्लेम. चला, थोडीशी वस्ती दिसली जरा बरं वाटलं. नाहीतर सगळं वसाड पडलेलं बघून डोकं फिरलेलं. डोंट माइंड. कोल्हापुरी जराशी लँग्वेज हार्ड वाटेल काही लोकांना. काय शूटिंग करायला जाते आपल्याला. केवढा मोठा डोंगर आहे ती बघ.
हे आहे हनुमानाचं मस्तपैकी मंदिर. आम्हाला आज शूटिंग करू दिलं नाही, बट इट्स ओके. जागृत दैवत. पाय घेऊया 30 रुपयाचं काय झालं. आणि काय साहेब? का नाही तेवढंच घे, मला घे बघा. तुला कोण सांगायचं? तुला खायचं नसतं सांग, राहू दे. मग पैसे तू आणला होतास ना? आणल्यालाच की. मग मला काय दे की घेऊन त्यातनं. काय पाहिजे सांग. राहू दे आता, काय नको. मग बस का आता मी आयुष्यात तुला काय देणार नाही. मी पण तुला ओळखत नाही घरला. एक काळी कसलं भारी असली तर ही एक प्रकारची काय. कुठे आहे ट्रान्सप्लांट? कुठे आहे ट्रान्सप्लांट? अरे रताळ्या, त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणायचं रे, ट्रान्सप्लांट नव. ए चिंच आहे वरती, एकच चिंच आहे वरती, एक चिंच आहे दिसली काय? अभय अभय ती नव. दिनभर घुमने के बाद आमच्या रूमवरती आहे. सगळ्या रूम एकसारख्याच. नशीब इकडे कोण राहत नाही. चल केला. चला, खूप फिरणं झालं. आमचा आता शेवटचा दिवस आणि आम्ही आता चाललो घरी. वेळूची लेणीचं शूटिंग केलेलं आहे, त्यामध्ये मी नसेन, फक्त थोडेसे शॉर्ट्स असतील ते तुम्हाला दाखवतो मी. बघा, एन्जॉय करा. असं तसं सगळ्यांनी बघितलेलंच आहे, काय लिहिण्या बघायच्या त्या. पण चला, आम्ही स्वतः जाऊन तिथं एक्सपिरियन्स केला. छान वाटला दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काय असेल ते. Yo voy a cantar esta canción para mi gente con una pasión. नीट बोलावं लागेल माझ्यासोबत. काय नाही, तुला फिक्स आहे. काय फिक्स आहे, काय फिक्स आहे. चला, मस्तपैकी फिरून झालेला आहे. ॲक्च्युली व्हिडिओ खूप करायचे होते, ते काय काढले नाहीत, पण थोडेफार जे केलेले आहेत. आणि खरोखर ते या मस्त वाटलं आम्हाला. आंबे पण खूप होते, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला काढता आले नाहीत. चला, हा झाला आपला नेक्स्ट ब्लॉग. खूप दिवसानंतर मराठीमध्ये ब्लॉग बनवला आहे आणि खूप दिवसानंतर माझ्या खूप महिन्यानंतर मराठीमध्ये ब्लॉग तयार केलेला आहे. चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू कुठल्या तर अजून मिस्टरीज प्लेसमध्ये. सिटी मॉल काय आपण फिरत राहतोय, जंगलावर फिरा रे. एनिवेज, बाय बाय.